एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते थेट ब्रिटन मधून डॉक्टर महेश कात्रे. गुड मॉर्निंग डॉक्टर. कारण तुम्ही आमच्यापेक्षा 5 तास मागे आहात, आता इकडे दुपार आहे. हो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. नमस्कार. सकाळचे 9 वाजले इकडे. करेक्ट. अं, सो हा डॉक्टर, तुम्हाला आज खास मी पुन्हा एकदा दूरचित्रवाणी कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं. त्याची 2-3 मुख्य कारण आहेत. कारण फार पॅनिक सिच्युएशन हळूहळू होईल की काय, हो, अशा पद्धतीची रिपोर्टिंग सध्या सुरू झाली आहे. माझ्या एका सहकार्याने थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत केली आणि मी ज्या कारणासाठी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्याबद्दल ते काय म्हणाले ते मी सांगतो. पण आता इकडे वर्तमानपत्रात काय बातम्या येत आहेत ते आपण जरा तुम्हालाही सांगतो आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही समजून घ्यावं. हम्म, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटनमध्येही कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला असून त्याचा वेगाने फैलाव होत असल्याचे सांगण्यात येते. हा विषाणू आढळल्यानंतर ब्रिटनमध्ये 4थ्या टप्प्यातील कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत आणि आरोग्यमंत्री जे तुमचे हँकॉक यांनी असं सांगितलं की द सिच्युएशन इज टोटली आउट ऑफ कंट्रोल. हॅकॉक यांच्या निर्बंधाच्या घोषणेनंतर लंडनमधून बाहेर पडण्यासाठी लोकांनी रेल्वे स्थानकावरती गर्दी केली होती. नव्या निर्बंधामुळे ख्रिसमसच्या उत्साहावरती विरजण पडले आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानं लंडनसह दक्षिण आणि पूर्व इंग्लंड भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सो डॉक्टर कात्रेंना आपण आज काय इन्व्हाइट केलं तर मुख्यत्वे आपल्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा एक तातडीची बैठक बोलवलेली आहे. मुंबईचे जे पालकमंत्री आहेत अस्लम शेख यांनी असं म्हटलंय की तात्काळ आम्ही युके मधून येणाऱ्या फ्लाईट्स वरती बंदी नाही घालणार की जे बऱ्याच युरोपियन कंट्रीमध्ये झालंय, परंतु आम्हाला तिकडचा अभ्यास निश्चितच करावा लागेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले. खरं म्हणजे त्यांनी कॉन्ट्रडिक्ट केलं अस्लम शेख यांना की आत्ताची सिच्युएशन पाहता निर्बंध घालणं गरजेचं आहे. सो डॉक्टर, मला हे माहिती आहे एक विद्यार्थी म्हणून पत्रकारितेचा की म्युटेशन आणि स्ट्रेन या दोन्ही गोष्टी विषाणूच्या बाबतीमध्ये घडत असतात. तुम्ही विषाणू तज्ज्ञही आहात, पिडियाट्रिशियन आहात, फायझरच्या लशीच्या मॉनिटरिंग सिस्टीमचा तुम्ही एक भाग आहात. तर आज जरा मी तुमची दीर्घ मुलाखत करेन. अनेक बेसिक प्रश्नाची उत्तरं मला तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. सो आता ब्रिटनचं काय चित्र आहे? तुम्ही ऍक्च्युली बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे प्रेक्षकांना सुद्धा. तर पूर्वी काय होतं की ब्रिटनमध्ये 3 टियर सिस्टीम होते. टियर 1, 2 आणि 3 लॉकडाऊनची. 1-2 महिन्यापूर्वी तुम्ही जसं म्हटलात की दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये केंट वगैरे काही एरिया आहे, तिथे लॉकडाऊन मध्ये सुद्धा की व्हायरस कंट्रोल होत नव्हता ऍज कम्पेअर्ड टू एक नॅशनल लेवलला. तर त्याच्यामध्ये जे सायंटिस्ट आहेत, व्हायरोलॉजिस्ट आहेत, त्यांनी थोडंसं डीप मध्ये रिसर्च केला त्या व्हायरस, म्हणजे नवीन स्ट्रेन आलेला आपण बोलतोय तो, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतोय मी. अराउंड सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये. तर त्यासाठी कसं की तुम्ही समजा कोविडचा स्वाब केला, तुम्हाला एक ओव्हरऑल पिक्चर येईल, ठीक आहे कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही. पण त्याच्या डीप मध्ये जाऊन ज्याला आपण म्हणतो की जिनोम सिक्वेन्सिंग, त्याला जवळजवळ 2 ते 3 आठवडे लागतात. मग त्यांनी ते त्याच्यामध्ये केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना हे आढळून आलं की बाबा याच्यामध्ये काहीतरी नवीनच म्हणजे स्ट्रेन झालेला आहे, म्युटेट झालेला आहे. काल त्यांनी 1-2 दिवसापूर्वी बोरिस जॉन्सन यांनी ऑफिशियली सांगितलं की हा जो स्ट्रेन आहे हा खूप वेगाने पसरतोय आणि त्याच्यासाठी त्यांनी लंडन आणि दक्षिणेकडला जो काही भाग आहे त्याच्यामध्ये हे नवीन निर्बंध लागू केलेले आहेत. तर ख्रिसमस स्ट्रेन किंवा म्युटेशन आहे. सॉरी कॅरी ऑन डॉक्टर. नाही ठीक आहे विचारा. थोडासा आवाज कट झाला होता कनेक्शनमुळे. माझा प्रश्न, याच्यात काही फरक आहे का? सॉरी सर, तुम्ही थोडासा क्वेश्चन रिपीट कराल का? मला म्हणजे ऑडिओ कनेक्शन काहीच नव्हतं. एक वेळ जर तुम्ही रिपीट केला तर बरं होईल क्वेश्चन. ठीक. माझा प्रश्न की हे म्युटेशन आहे, हा मध्ये आढळत असलेले सिम्पटम्स आणि आता कोविडचे जे नवीन म्युटेशन आहे त्याच्यात बेसिक काही फरक आढळून येतोय का? नाही, सिम्पटम्स मध्ये काही फरक नाहीये. म्हणजे सध्या जो काही एव्हिडन्स अवेलेबल आहे
त्याच्यामध्ये सिमटम्स जे म्हणजे नॉर्मल कोरोना व्हायरसमध्ये आता जवळजवळ 8-9 महिने झाले सर्वांना माहिती आहे सिमटम काय आहेत. त्याच्यामध्ये सिमटम मध्ये काही फरक नाहीये, फक्त ट्रान्समिशन जो आहे त्याचा स्प्रेड जो आहे त्याच्यामध्ये तो स्प्रेड जास्त होतोय आणि रिसर्च सांगतो की जवळजवळ 70% तो जास्त स्प्रेड होतोय. हम्म. अधिक डेडलियर आहे, रिस्पिरेटरी सिस्टीमवरती अधिक अटॅक करतोय, असं काही आहे त्याच्यामध्ये? सध्या अवेलेबल डेटामध्ये तर त्याचं म्हणजे जो फॅक्टर आहे म्हणजे इन्फेक्शियस फॅक्टर आहे किंवा व्हायरुलस फॅक्टर आपण जो म्हणतो एखाद्या व्हायरसचा, तो तसा जास्त नाहीये. सिमटम तेच आहेत. सिमटम म्हणजे सिमटम ऑलरेडी सिव्हिअर सिमटम होते त्या व्हायरसचे. तर सिमटम मध्ये काय फरक सध्या तर जाणवत नाही. आता याच्यामध्ये काय होईल, एक नेक्स्ट 1 ते 2 महिन्यामध्ये जर त्याच्यामध्ये नवीन काय सिमटम आढळून आले तर मग ते डिफरंट आहे म्हणजे पूर्ण. पण सध्या अवेलेबल डेटामध्ये तर नवीन सिमटम नाहीयेत त्याच्यामध्ये. मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला डॉक्टर, की मी जेव्हा तुमची मुलाखत करायच्या आधी थोडं ग्लोबल ओपिनियन त्याच्याबद्दलचं मी बघत होतो. आणखीन एक देश आहे की ज्या देशामध्ये नोव्हेंबरमध्येच खरं तर अशा पद्धतीचा एक वेगळा कोरोना आहे की काय अशी चर्चा सुरू होती, जसं की आफ्रिकेचा उल्लेख आला. काही लोकांचं असं मत आहे की तो कदाचित जास्त वेगाने स्प्रेड होत असावा, पण तो इतका डेडलियर नाही की ज्याची आपण खूप चिंता करावी, कारण ऑलरेडी आपण अनेक गोष्टीची चिंता करत जे प्रिकॉशन्स घेत होतो ते घेतच आहोत. सो तुमच्या देशाच्या, तुम्ही ज्या देशात बसलेले आहात त्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन तिथल्या ज्या पद्धतीची घोषणा केली, तर ती घोषणा करण्यामागे आउट ऑफ कंट्रोल हा जो शब्द आहे त्या शब्दाचा मतितार्थ काय आहे? आणि हे आधीचं जे मी तुम्हाला विश्लेषण केलं की काही तज्ञ असं म्हणतायत की इट्स नॉट दॅट मच ऑफ डेडली. मेन रिझन जे आहे की आउट ऑफ कंट्रोल आहे ते सांगण्याचं म्हणजे की 1-2 दिवसापूर्वी एक 24 आवर्स मध्ये जसं आपण पाहतो की न्यू कोविड केसेस, तर त्या 24 आवर्सचा जो नंबर होता तो आतापर्यंत पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून म्हणजे जवळजवळ मार्च-फेब्रुवारी पासून तो त्यावेळेस पासूनचा सगळ्यात जास्त नंबर होता. ओके. ना ते महत्वाचं रिझन ते होतं की त्यावेळेस कशी सिच्युएशन होती, 24 आवरला एवढे केसेस नवीन आपल्याकडे येत होत्या. तर मागच्या 1-2 दिवसामध्ये 24 आवर केसेसचा नंबर जो आहे तो सगळ्यात जास्त झालेला आहे. म्हणजे लॉकडाऊन म्हणजे सुरुवात झाल्यानंतर. तर यू कॅन इमॅजिन की म्हणजे त्याची सिव्हिरिटी काय असेल. पण मग व्यवस्था कोलमडून पडली आहे असं काही झालं की जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी जगभरामध्ये असं दिसून आलं होतं, नंबर्स वाढतायत मग व्यवस्था आता प्रिपेअर्ड आहे, ठीक आहे, तो जास्त वेगाने वाढतोय, असं काही झालंय? आता म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं जर मी जिथं आहे लेस्टरमध्ये, तिथलं उदाहरण सांगतो तुम्हाला मी की ज्यावेळेस पॅन्डेमिक म्हणजे लकीली ऍज कम्पेअर्ड टू ज्या बाकीच्या युरोपियन कंट्रीज होत्या त्या कंट्रीजच्या मानानं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे युकेचं, ऍग्री के डेथ्स नंबर जास्त आहे इथे, पण गोष्टी मॅनेज झाल्या त्यावेळेस सुद्धा. थोडासा स्ट्रेन होता हेल्थ केअरवर, पण तशी सिच्युएशन मला सध्या इथे दिसत नाहीये. लंडनमध्ये वगैरे काही ठिकाणी तशी सिच्युएशन आहे. इन्फेक्शन रेट जास्त आहे, पण जे ऍडमिशन आहेत हॉस्पिटलमध्ये ते त्या प्रमाणात नाहीये सध्या तरी. ओके. त्याच्यामुळे त्यांनी ते नवीन लॉकडाऊन मेजर्स सुरू केले किंवा फ्युचरमध्ये आपण हे ऍटलिस्ट कंट्रोल करता येईल आपल्याला. ओके. आणि तो अधिक वेगाने स्प्रेड होतोय म्हणजे काय? तेच म्हटलं म्हणजे की जो पूर्वी नंबर होता नवीन केसेस येण्याचा किंवा विदिन 24 आवर किती नवीन केसेस आले, मग त्यांनी हा मागच्या काही वीक पासून हा डेटा ते पाहतायत आणि त्याच्यामध्ये त्यांना असं झालं की लॉकडाऊन मेजर्स तर आहे, लॉकडाऊन कधी म्हणजे पूर्णपणे त्यांनी काढलेलाच नव्हता, डिफरंट झोन मध्ये लॉकडाऊन होताच, तरी सुद्धा हा का वाढतोय तर आणि स्पेसिफिक रिजन म्हणजे लंडन आणि दक्षिण पूर्व इंग्लंड, त्या रिजनचा त्यांनी स्टडी जास्त केला. जिथे मी राहतो तो आहे मध्य म्हणजे ईस्ट मिडलँड्स म्हणतात त्याला, तिथं आणखीन तो व्हायरस जास्त प्रमाणात नाहीये, पण जो काही रिसर्च किंवा डेटा अवेलेबल आहे त्याच्याहून त्यांनी निष्कर्ष असा काढला की ह्याचा इन्फेक्शन रेट जो आहे, ट्रान्समिशन रेट तो खूप जास्त आहे. अच्छा, तो टक्केवारीत आम्हाला सांगता येईल का? आणि दुसरा उपप्रश्न असा की पूर्वीच्या कोविडमध्ये पिडियाट्रिक ग्रुप ज्याचे तुम्ही एक्सपर्ट आहात तो तेवढा इन्फेक्शियस झाला नव्हता, म्हणजे बिलो 16 इयरचा जो ग्रुप आहे तो तेवढा इन्फेक्शियस झाला नव्हता आणि मॉर्टॅलिटी रेट तर बट ऑब्वियस आहे की अबाव 50 मध्ये तो जास्त होता.
तो 2 प्रश्न मी तुम्हाला विचारले की पर्सेंटेज वाईज तो किती इन्फेक्शियस आहे आणि पिडियाट्रिक ग्रुप किंवा तत्सम ग्रुप की जो तसा वल्नरेबल कमी होता तर त्याचं काय प्रमाण आहे आता? जो पहिला प्रश्न आहे तुमचा की किती पर्सेंटेज मध्ये होतोय, तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जे हेल्थ मिनिस्टर आहेत किंवा इथले पब्लिक हेल्थ इंग्लंडचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी हे सांगितले की 70% हा जास्त ट्रान्समिसिबल आहे. म्हणजे मी कॅन इमॅजिन म्हणजे नियरली 2/3 म्हणजे सध्याचा कोविडच खूप जास्त पसरतो लवकर, तर त्याच्यापेक्षा सुद्धा हा 70% जास्त वेगानं पसरतो. म्हणजे काही महिन्यापूर्वी आम्ही हे सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं की 24 आवर मध्ये एवढे जास्त इन्फेक्शन येतील. आणि दुसरा तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला, कारण ज्यावेळेस मी काम करत होतो इथं युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये, तर पिडियाट्रिक्सशी रिलेटेड जास्त पेशंट नव्हते. आणि आता फॉर सम रिझन म्हणजे मागच्या 1 महिन्यामध्ये पिम्स टीएस हे एक पोस्ट कोविड एक आजार आहे, जो की खूप सिव्हिअर आजार आहे ऍक्च्युली लहान मुलांमध्ये, एक 15 ते 16 वर्षांच्या आतमध्ये. आणि आम्ही ज्या मॅक्सिमम केसेस पाहिल्या त्या एक 9-10 वर्ष एक अशा रेंजमध्ये केसेस पाहिल्या. तो कोविडमुळे म्हणजे कोविड झाल्यानंतर काही आठवड्यांनी त्याचे सिम्पटम येऊ शकतात, तर त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ते म्हणजे थोडंसं आम्हाला म्हणजे इथं सुद्धा डॉक्टरांना म्हणजे असं एक काळजीसारखं वातावरण झालेलं आहे किंवा सुरुवातीला नव्हत्या केसेस ह्या आणि आता हा केसेस वाढतायत. ओके. आणि आमच्याकडे 2 केसेस आल्या होत्या. एक जन्मलेलं बाळ, 8व्या महिन्यामध्ये 9व्या महिन्यामध्ये जन्मलेलं बाळ, त्या दोघांना सुद्धा कोविड पॉझिटिव्ह होता. आणि ते म्हणजे सिव्हिअर थोडेसे बरे झाले नंतर. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली ट्रीटमेंट काय आहे, त्याला काय द्यायचं ह्याचा रिसर्चच अवेलेबल नाहीये. तर ते थोडंसं आम्हाला ट्रिकी गेलं. आम्ही पब्लिशसाठी पण ते पाठवलेलं आहे केसेस त्या लॅन्सेटमध्ये. बघूया काय होतं त्याचं. पण म्हणजे इट्स इंटरेस्टिंग ऍक्च्युली. तुम्ही ज्या पिडियाट्रिक ग्रुप बद्दल बोलता, मला वाटतं अजूनही तो नंबर फार कमी असावा, कारण तुमच्याही बोलण्यात ते जाणवतंय. त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि त्याचे शरीरावरती काय परिणाम दिसतात? एक पिडियाट्रिक मध्ये एक आजार आहे कावासाकी डिसीज म्हणून. कावासाकी म्हणजे ऍक्च्युली जापनीज नेम आहे ते. तर त्याच आजारासारखे थोडेसे सिम्पटम दिसत आहेत. हे सांगण्याचं कारण की ऍटलिस्ट जे लहान मुलांचे डॉक्टर आहेत, पिडियाट्रिशियन आहेत आपल्याकडे, त्यांना थोडीशी त्याची आयडिया येईल. कारण कावासाकीची ट्रीटमेंट बरेच जणांना माहिती आहे म्हणजे काय करायचं काय नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं की टेम्परेचर, ताप जो आहे ताप, एक तुम्हाला ऍटलिस्ट 4 ते 5 दिवस ताप राहतो. एकदम हाय डिग्री ताप, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही मेडिसिन दिलं तरी तो ताप कमी होत नाही. त्याच्यानंतर अंगावर म्हणजे रॅशेस येणे, डोळे लाल होणे, मग त्याच्यामध्ये खोकला, सर्दी, ह्या गोष्टी एक मिनिमम 5 दिवस तर राहतात. त्याच्यामध्ये सिम्पटमचे म्हणजे प्रत्येक सिस्टीम इन्व्हॉल्व्ह होते. समजा तुम्हाला वॉमिटिंग असेल, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे डायरिया असेल, एक लूज मोशन्स असतील, त्याच्यानंतर न्यूरोलॉजिकल म्हणजे ब्रेनचे पण म्हणजे सिम्पटम येऊ शकतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे हार्टवर म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्याचे थोडेसे चेंजेस येतात. तर एक ओव्हरऑल त्याची ट्रीटमेंट जी आहे आयसीयू मध्ये म्हणा किंवा एक म्हणजे थोडे दिवस लागतात त्याला पूर्णपणे म्हणजे मॉनिटरिंग म्हणा जे काय असेल त्या गोष्टी करण्यासाठी. पण हे सगळ्यांनी केअरफुल राहावं थोडंसं, म्हणजे आपल्याकडे जास्त प्रमाण नाहीये त्याचं. तर आपल्याला म्हणजे ताप असेल, कमी होत नसेल किंवा कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल आणि काही आठवड्यानंतर ह्या गोष्टी डेव्हलप झालेल्या असतील तर डॉक्टरांकडून म्हणजे त्वरित सल्ला घ्यावा, असं म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स नुसार सांगेन. ठीक आहे डॉक्टर, आपली ही मुलाखत सुरू करायच्या आधी तुम्ही खिडकीतून मला बाहेरचं दृश्य दाखवलं होतं, राईट? मी आता तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की ते तुम्ही जिथे आत बसलेले तसेच पुन्हा एकदा तुमचा कॅमेरा तिकडे बाहेर खिडकीकडे दाखवा, कारण माझा प्रश्न पुढचा त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि आता बाहेर काय वातावरण आहे तेही सांगा तुम्ही. ओके, नक्कीच. तुम्ही बाहेर पाहत असाल म्हणजे सकाळचे 9 वाजलेले आहेत. एकदम असं वातावरण जे आहे थंड. तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊ शकता का तिथे खिडकीपर्यंत?
हो हो, मी ट्राय करेन नक्कीच. प्लीज 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 कॅरी ऑन. हा, बोलत राहा डॉक्टर तुम्ही. तर सध्या म्हणजे असं वातावरण आहे इथे, हम्म, यू कॅन सी हिअर, हम्म. म्हणजे एकदम, आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत, म्हणजे एकदम ढगाळ वातावरण आहे असं. राईट राईट, फाईन. बाहेर जाऊ शकता? बाहेर लॅपटॉप घेऊन थोडासा प्रॉब्लेम येईल, पाऊस सुरू आहे. माझा ओके फाईन. डॉक्टर, आता माझा प्रश्न तुमच्याकडे घ्या कॅमेरा. माझा प्रश्न याच्याशी निगडीत आहे. तो प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की युके मध्ये किंवा युएस मध्ये आता विंटर सीझन सुरू आहे हो, आणि तेच कारण आहे की ज्या कारणामुळं तिकडच्या केसेस वाढत आहेत. खरं म्हणजे आपण कॉम्प्लिसिट असायची काही गरज नाहीये, पण भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या वॉर्निंग दिल्या गेल्या होत्या की दीपावलीमध्ये असं होईल, त्याच्या आधीचे आपले जे सगळे सण होते, आता भारतीय सण तसे संपलेले आहेत, आपण 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरं करू. सो मधल्या काळामध्ये सरप्राइझिंगली भारतातल्या केसेस ह्या खूप कमी झाल्यात. म्हणजे महाराष्ट्रात तर 3,000-3,500 आता केसेस येतात. सो तुम्ही आता खिडकीतनं जे दृश्य दाखवलं ते कारण आहे का की ज्या कारणामुळे नंबर ऑफ केसेस आर इन्क्रीजिंग इन युके अँड अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड? हिस्टॉरिकली कसं आहे, युके आणि युरोपमध्ये विंटर जो पिरियड आहे, म्हणजे ऑक्टोबर पासून ते एक मार्च पर्यंत, हा हिस्टॉरिकली विंटरमुळे म्हणजे डिफरंट व्हायरसेस असतात तिथे, नंबर ऑफ व्हायरसेस. ओके. मेनली इन्फ्लुएन्झा, ज्याचं मी मागच्या एक 7-8 वर्षापासून दरवर्षी वॅक्सिन घेतो आम्ही, आणि सगळ्यांना देतो वॅक्सिन, एक हेल्थ केअर स्टाफसाठी. ओके. तर हा बिझी पिरियड आहे, म्हणजे हॉस्पिटल विदाउट कोविड बिझी असतं, पूर्ण बेड फुल असतात. रेस्पिरेटरी इन्फेक्शन, कफ, निमोनिया, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन पेशंट येतात. तर आणि त्याच्यामध्ये कोविड, ते एक थोडस, म्हणजे सध्याची सिच्युएशन, आम्हाला समरमध्ये वाटलंच होतं की अशी सिच्युएशन जर आली तर काय करायचं. ओके. तर ते एक रिझन असू शकतं. आणि तुम्ही वातावरण पाहिलंच असेल, म्हणजे सूर्य दिसायचं थोडंसं अवघड होऊन बसतं, आणि संध्याकाळी 4 वाजता अंधार पडतो. ते एक ओव्हरऑल एक रिझन आहे, म्हणजे असू शकतं असं. राईट. डॉक्टर, तुम्ही सुरुवातीला एका मुद्द्याला थोडं टच केलं होतं, जिनोम कोडिंग बद्दल तुम्ही बोलला होता, राईट? तुम्हाला जर काही स्पेसिफिक माहिती असेल, कारण बरेच लोक आता सुदैवाने आपण फार विज्ञानवादी झालो, कोविडमुळे आपल्याला काय शिकवलं असेल, तर बऱ्याच लोकांना आता म्युटेशन, कोविड, नॉवल कोरोना व्हायरस, त्यातलं विज्ञान, mRNA, वॅक्सिनेशन, ह्याच्याबद्दल बरीच माहिती सुरू झाली आहे, म्हणजे घेत आहेत लोक. सो तुम्हाला त्या जिनोम कोडिंग बद्दल, आता जो नवीन व्हायरस आहे त्याच्याबद्दल आणखी काही स्पेसिफिकली सांगता येईल का, की आधी आणि आता याच्यात काय फरक आहे? जिनोम कोडिंग जो आहे तो म्हणजे जे जेनेटिक्स असतात, क्लिनिकल जेनेटिसिस्ट, आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जिनोम सिक्वेन्सिंग म्हणा किंवा जिनोम कोडिंग, बेसिकली काय, तर जो व्हायरस आहे त्याचं आपण एक असं म्हणूया की डीप मध्ये ऑपरेशन केलेलं आहे आणि पाहिलेलं आहे की आतमध्ये काय आहे. तर ते फार रेअर आहे, म्हणजे मला वाटतं लंडन आणि काही ठराविक हॉस्पिटल्स आहेत जिथं जिनोम सिक्वेन्सिंग होतं. म्हणजे फार कॉमन बेसिसवर होत नाही ते. इन्फॉर्मेशन इज नॉट कॉमनली अवेलेबल. येस. त्याच्यामध्ये काय आहे की एक सांगू शकेन की जे व्हायरसमध्ये प्रोटीन असतात, आपले डिफरंट प्रोटीन असतात व्हायरसमध्ये, तर त्या प्रोटीन मध्ये चेंज झाल्यामुळं त्या व्हायरसचा नवीन स्ट्रेन येतो बेसिकली. राईट. मग आता दुसरा प्रश्न तुम्ही तो टच केला होता, रिस्पायरेटरी सिस्टीम वरती हा अटॅक करतो कोरोना व्हायरस. तर आता नवीन स्ट्रेन मध्ये तुम्ही सांगितलं तरी आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा मी हा प्रश्न उपस्थित करतो की नवीन ह्या कोरोना व्हायरसच्या जी काही लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये काही इन्क्रीज आहे का रिस्पायरेटरी सिस्टीमवरती? तो पूर्वी जसं इन्फेक्शन झालं मग 4 दिवसानंतरचे हे ही सिच्युएशन असायची, मग तो इतक्या पातळीपर्यंत ऑक्सिजनची मात्रा कमी व्हायची वगैरे वगैरे, हे जे इश्यूज होते, असं काही स्पेसिफिक पिन पॉइंट करून दिसणारी काही गोष्ट आहे का की जी खूप चिंता करावी अशी आहे, की वेदर इट्स रिअली अ नॉर्मल वन द प्रिव्हियस वन वॉज? मी सिम्पटमच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रेक्षकांना सुद्धा पॅनिक करू इच्छित नाहीये. सिम्पटम मध्ये काहीच सध्या फरक जाणवत नाही. ग्रेट, व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त मी एकच सांगेन की तुम्ही म्हणजे जसं हे काही करतायत, हात धुणं म्हणा किंवा फेस मास्क वापरणं, ह्या गोष्टी करत राहा. राईट. मॉर्टॅलिटी रेट मध्ये काही चेंज झालाय? पूर्वीचा 1-1.5 महिन्यापूर्वीचा रेट आणि आता जरा जास्तच मृत्यू झालेत, असं काही झालंय?
असं झालेलं आहे, पण त्याचं रिझन काय आहे की लॉकडाऊन थोडेसे शिथिल झालेले होते मध्ये. Right. मला नाही वाटत की नवीन स्ट्रेनमुळे तसं होत आहे. ओव्हरऑल Okay. कोरोना व्हायरसच म्हणजे सिरियस आहे, डेंजरस व्हायरस आहे, त्याचेच हम्म. परिणाम आहेत. त्याच्यामुळे त्यांनी नवीन रिस्ट्रिक्शन काढले. म्हणजे पूर्वी 3च टियर होते, 1, 2 आणि 3. हम्म. लंडनमध्ये त्यांनी 4था टियर काढला. 4था टियर पूर्वी नव्हताच कधी. त्याच्यामुळे लंडनमध्ये त्यांनी Right. नवीन टियर काढला आणि ख्रिसमससाठी जे म्हणजे Right. त्यांनी हे सगळी केलं होतं. हॅलो. हा डॉक्टर, मानवी स्वभाव हा सगळीकडे सारखा असतो ऑलमोस्ट. आपल्याकडे पण काही तासाचा अवधी देऊन ज्या वेळेला लॉकडाऊन लावला त्यानंतर अशी प्रचंड गर्दी उसळलेली दिसली, रेल्वे स्टेशन्सवरती दिसली, बस स्थानकावरती दिसली, लोक पायी चालत असलेले दिसले. सिमिलर न्यूज आपण ज्याला म्हणतो तशाच स्वरूपाच्या बातम्या आता लंडन मधून येताना दिसतात. ते काय दृश्य आहे? लोक का सोडून चाललेली आहेत लंडन? तुम्ही जसं म्हटलात की मानवी स्वभाव हा सारखाच असतो. तर म्हणजे ब्रिटिश जे लोक आहेत ते सुद्धा काही डिफरंट नाहीये. आता सध्या कसं आहे की आपल्याकडे जसं दिवाळी सण आपण साजरा करतो. दिवाळीला सगळे म्हणजे घरी जाणं, फॅमिलीज भेटणं एकत्र, कॉलेजेस असतील, कॉलेजला सुट्ट्या असतात, शाळेला सुट्ट्या असतात. तसं सध्या हे वातावरण जे आहे हा वीक, इट्स अ ख्रिसमस वीक. म्हणजे तुम्ही बाहेर जर गेलात तर शॉपिंग दुकानं असतील म्हणा, सगळं सुरू आहे सध्या इथे ऍक्च्युली. आणि ओके. त्यांनी सुरू काय केलं होतं की ख्रिसमसच्या काळात 5 दिवस हा लॉकडाऊन शिथिल केला होता. राईट. की ख्रिसमससाठी सगळ्यांनी म्हणजे भेटायचं, थोडेसे म्हणजे रिस्ट्रिक्शन शिथिल केले होते. आता लंडनमध्ये जी गर्दी झाली ट्रेन स्टेशनवर, त्याच्यामध्ये झालंय असं की जे लॉकडाऊन, जे टियर 4 लॉकडाऊन आहे ते लंडन आणि काही एरियामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला अलाउड नाहीये जाण्यासाठी बाहेर. म्हणजे तुम्ही एका टियरच्या सिटीमधून दुसऱ्या टियरच्या सिटीमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती सगळी एकदम गर्दी अशी म्हणजे ट्रेन स्टेशनवर लंडनमध्ये उसळली. कारण बरेचसे स्टुडंट वगैरे आहेत ते लंडनमध्ये जातात. मग समजा लंडनहून कुणाला बाहेर जायचं असेल की मँचेस्टर असेल, बर्मिंगहॅम असेल, मग तिथून ते जाण्यासाठी एकदम गर्दी उसळली. जसं आपल्याकडे आपण पाहतो लॉकडाऊन केलेलं आहे आणि एकदमच लोक निघालेले आहेत. सेम तसंच आहे. करेक्ट. दुसरा एक महत्वाचा भाग, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येतोय. तुम्ही फायझरच्या वॅक्सिनेशनशी निगडीत आहात आता. सो ते कशा स्वरूपाचं तुमचं काम आहे आणि वॅक्सिनेशन बद्दल जरा आम्हाला माहिती सांगा. कारण आता ब्रिटनमध्ये वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. ते कसं होत आहे, ते कोणाला दिलं जात आहे? थोडं दीर्घ उत्तर दिलं तरी चालेल. ब्रिटन तुम्हाला माहिती असेल की म्हणजे इमर्जन्सी यूजसाठी जगातली पहिलीच कंट्री होती ज्याने अलाउड केलेलं होतं. त्यांचं जे इनिशियल फेज आहे ते फेज मध्ये देतात वॅक्सिन. सगळ्यांना सध्या भेटत नाहीये. फेज मध्ये म्हणण्याचं कारण की मग जे व्हलनरेबल पॉप्युलेशन म्हणतो आपण, म्हणजे हाय रिस्क पॉप्युलेशन, की ज्यांना काही आजार असतील बॅकग्राऊंड मध्ये, एल्डरी पॉप्युलेशन म्हणजे 70-80 वर्षाच्या वयाचे पुढचे लोक, किंवा जे हेल्थ केअर स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस जे असे आहेत की त्यांना काहीतरी आजार आहे, काही पण आजार असेल मग ते, तर त्यांना ते प्रायोरिटाईज करतायत सध्या. आता लेस्टरमध्ये काही म्हणजे मागच्या आठवड्यापासून वॅक्सिन द्यायला सुरुवात केलेली आहे. पण ते वॅक्सिन म्हणजे सध्या फार कंट्रोल मॅनरमध्ये देत आहेत ते. कारण एकतर कसं आहे, त्याला -70 मध्ये स्टोअर करायचं आहे. त्यामुळे तो इश्यू एक आहेच की ट्रान्सपोर्टेशन, मग तुम्ही सेटअप केलेलं आहे वॅक्सिनचं, मग तिथं ते स्टोअर कसं करायचं, तर त्याचं म्हणजे प्रॉपर त्यांनी स्टाफला ट्रेन केलेलं आहे. मेनली नर्सिंग स्टाफ वगैरे आहे, त्यांना त्यांनी ट्रेन केलेलं आहे. आणि सध्या आमच्याकडे सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला एक मेल येतो किंवा कॉन्टॅक्ट ते करतात की तुम्ही इलिजिबल आहात तुमच्या सिच्युएशन नुसार, मग ते तुम्हाला वॅक्सिन देत आहेत. राईट. असं नाही की सगळ्यांना सध्या म्हणजे कारण तेवढे डोसेस पण अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे त्यांना प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे, कुणाला आधी द्यायचं. मग डॉक्टर्स असतील की बाबा तुमच्यामुळे दुसऱ्यांना होऊ शकतो, तुम्ही आयसीयू मध्ये काम करता, वॉर्डमध्ये काम करता, आपल्याकडे पण तेच मुद्दा सध्या सुरू आहे किंवा जे हाय रिस्क आहेत त्यांना सुरुवातीला देणं, तर ते सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं पण असेल की थोडेसे अलर्जिक रिॲक्शन वगैरे झालेल्या होत्या. अलर्जिक रिॲक्शन वॅक्सिन मध्ये हिस्टॉरिकली पाहायला गेलं तर असं काही म्हणजे खूप रेअर आहेत असं नाहीये.
हम्म. म्हणजे आणखीन सुद्धा जे वॅक्सिन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये काही लोकांना ॲलर्जिक रिॲक्शन होते. हम्म. मग त्यांनी त्याचं कसं केलेलं आहे, म्हणजे आता मी मेंबर पण आहे BSACIचा, ब्रिटिश सोसायटी ऑफ ॲलर्जीचा. तर त्याच्यामध्ये गाईडलाईन्स अशा आलेल्या आहेत की ज्या लोकांना ॲलर्जी आहे ऑलरेडी, हम्म. ती कुठलीही असेल, मग एखाद्या फूडची ॲलर्जी असेल, इथं पीनट ॲलर्जी खूप कॉमन आहे, Okay. आणि किंवा मग एखाद्या ड्रगची ॲलर्जी असेल, तर त्यांना तात्पुरतं सांगितलेलं आहे की तुम्ही वॅक्सिन घेऊ नका. हम्म. ह्या गोष्टी नंतर चेंज पण होऊ शकतात, पण तात्पुरतं सांगितलेलं आहे की तुम्ही घेऊ नका. हम्म. तर सध्या सुरू आहेत, वॅक्सिन सुरू आहेत, तर बघूया पुढच्या काही आणि week मध्ये. तुमची भूमिका काय आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये? व्हॉट यू आर डुईंग देअर? नाही, माझी भूमिका ऍज सच माझी भूमिका इथे जास्त काही नाहीये. बर म्हणजे आमचं म्हणजे डेली आम्ही रुटीन आम्ही काम करतच राहतो. बर. ऑक्युपेशनल हेल्थ वगैरे काही डिपार्टमेंट असतात ते हॉस्पिटलमध्ये, हम्म. त्यांच्याकडे प्रत्येकाचा डेटा असतो की हम्म. कुणाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कॅन्सरचे अंडरगोइंग ट्रीटमेंट आहे, हम्म. कुणाला लॉंग टर्म प्रॉब्लेम्स आहेत, मग कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो, तर त्यांना ते आधी कॉन्टॅक्ट करतायत. राईट. तुम्हाला मिळाली की नाही लस मग डॉक्टर? आम्हाला सध्या भेटलेली नाहीये. काही लोकांना, माझ्या कलिग्सना, फ्रेंड्सना माझ्या भेटलेली आहे, काही फ्रेंड्सना. अच्छा. तर बघूया काय होत आहे. एकदा लस घेतल्यानंतर ते नाव दे बीन फिलिंग स्ट्रेस फ्री ना, की आता चला लस मिळाली, आता झालं सगळं. नाही, ऍक्च्युली असं त्याच्यामध्ये नाही कसं आहे की तुम्हाला सेकंड डोस आफ्टर 21 डेज न घ्यावाच लागणार आहे, हम्म. आणि तो घेतल्यानंतर काही आठवड्यानंतर अँटीबॉडीज तयार होणार. राईट. त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळच लागेल. ठीक आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. फार महत्वाच्या गोष्टी तुम्ही छान पद्धतीने एलोबरेट केल्या, नेहमीच्या पद्धतीनं. मला वाटतं की हा विषय एवढ्यात संपणार नाहीये, पुन्हा तुमच्याकडे यावं लागेल. आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे असे कोणतेही कार्यक्रम का आवडतायत, तर मुख्यत्वे आपण त्यामागचं विज्ञान काय आहे ते त्या ठिकाणी असलेली उपस्थित असलेली मंडळी किंवा ती तज्ज्ञ मंडळी जे कोणी असतील त्यांच्याकडनं ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की आज ब्रिटनमध्ये जे काही चाललंय ते डॉक्टर महेश कात्रे यांनी खूप आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलंय. बाय डॉक्टर, टेक केअर. सी यू अगेन. धन्यवाद. थँक्यू. Thank सी you. यू. बाय बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.